मंगेश कुंभार मॅन ऑफ द मॅच या. शिवा बॉस. बॉस. शिवा जाधव बॉस आपण या 2 मिनिटं बॉसला बोलवा. मॅच डिसिजन आपण जातोय. मंगेश कुंभारला आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच सध्या दिली जाते. कोयना सुपुत्र टॉस जिंकून गोलंदाजी घेतली. अक्षय मॅच डिसिजन आपण जातोय. सर्वांचा स्वागत पुन्हा एकदा. चला मॅचला सुरुवात करा. थँक्यू अंपायर. मॅच डिसिजन आपण जातोय. देऊयात BH स्ट्रायकरला 2 धावांची पॅनल्टी बिकॉज ऑफ 12वा खेळाडू आलेत आलेत आलेत. थँक्यू. पहिला चेंडू कधी पडतो पॅनल्टी कधी देतो असं आम्हाला झालेलं असतं. आवडता विषय. विशाल एका बाजूला. विशाल वरांडे तुम्ही पाहिलं तर बॅटिंग करतोय. रोहित दुसऱ्या बाजूला. विनायक आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल झाले तो क्रमांक 1 मध्ये. आणि कोयना सुपुत्र आपण पाहिलं तर मागील मॅच मध्ये पराभव पत्करावा लागला. ओहो गुडलेन स्पॉट वरती थोडासा चेंडू आपण पहिला पडल्यानंतर शफल होऊन घेण्याचा प्रयत्न जरूर राहिला. डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडू. अगदी यॉर्कर खोदून काढलाय. पायातला चेंडू होता. या 4 धाबा इथे प्राप्त होत आहेत. चेंडू आपण पाहिलं तर बरोबर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये टप्पा पडला आणि तदनंतर अगदी या 4 धाबा इथे प्राप्त होत आहेत. चांगली बॅट लागली आहे विशालची. स्वतः संगमालक आमच्या सोबत जॉईन झालेत अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये. फाईव्ह स्कोर कार्ड. अपकट यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आपण पाहिलं तर 4 धावेसाठी खेळून काढलाय. इथे 4 धावा प्राप्त होत आहेत. टीमची टोटल आपण पाहिली तर पुढे गेली. अर्थातच 9 या धावसंख्येवरती 9 ऑन अ स्कोर कार्ड. संघाची धावसंख्या सजली गेली आहे. यावेळी देखील लॉफ केला जातोय.
मिड विकेटला खेळाडू आहे, अडवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र अखेरीस निघून जातो चेंडू 4 धावेसाठी. सलग 3 चेंडू 3 चौकार प्राप्त केलेत. 3 चेंडू 3 चौकार तुम्ही पाहताय विनायकच्या गोलंदाजीवरती. विशाल वरंडेची बॅट बोलू लागली आहे. विशाल वरंडेच्या बॅट मधून या धावा आता येऊ लागलेत. संघाची धावसंख्या आपण पाहिली अगदी 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 13 ऑन स्कोर कार्ड. हाई चेंडू बिग हिट केलाय. मिड विकेटला डीप मध्ये चेंडू अगदी सीमा पार निघून जातोय. या ओव्हर मध्ये दे दनादन चालू केलाय आणि ओव्हर क्रमांक 1 चा खेळ नुकताच संपला आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 19 ऑन स्कोर कार्ड. 19 धावा या स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत. चला टीम थोडस स्पीडअप घ्या. ऍक्च्युली जास्त वेळ नाहीच आहे आणि अशा वेळी तुम्हाला पाहिलं तर एक फास्ट क्रिकेट थोडंसं खेळावं लागेल. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 19 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 19 ऑन स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 2 मध्ये योगेश दाखल होतोय. ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. यावेळी देखील आपण पाहिले तर डॉट चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताला जातोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न अगदी निर्धाव चेंडू. लॉफ केलाय. डिक्लेअर मध्ये एक धाव. सिंगल जातीय. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल अर्थातच 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन स्कोर कार्ड. 20 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. टीमची टोटल आपण पाहिली तर 20 या धावसंख्येवरती. ओहो मान दिलाय. चांगला चेंडू होता. चार चेंडूचा खेळ झाला. टीमची टोटल अगदी 20 या धावसंख्येवरती 20. एक चेंडू अजूनही बाकी आहे. मला वाटलं की फलंदाज ऍक्च्युली बॅट्समन बॉल पकडायला जातोय की काय. मी मारला, माझ्या खेळाडूनं मारला, आम्हीच पकडतो. आणि सध्या विशालला तुम्ही पाहता टीमची टोटल अगदी
21 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले आणि एक चेंडू आता बाकी आहे. 1 to go. पुढे खेळण्याचा प्रयत्न अगदी फॉलो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला आहेत खेळाडू. चेंडू गॅदर केला, फेकी चांगली आरामामध्ये. 2 ओव्हरचा खेळ झाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. 22. ओव्हर क्रमांक 3 कडे आपण जातोय. 22 धावा स्कोर कार्ड वरती. लॉफ केलाय, कनेक्टिंग टायमिंग प्रॉपर आलाय, आवाज बॅट मधून जबरदस्त आला आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. विशाल वरंडेना ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका दाखवली आहे, ज्या पद्धतीने बॅटिंग राहिले, रिप्ले मध्ये पाहिला शफल झाला चेंडू, पाहिला दे दनादन उचलून फेकून दिला जातोय सीमा पार. वार होता पलटवार. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. नितीनच्या विरोधामध्ये, सिंघमच्या विरोधामध्ये हात खोललेत आता विशालनं. बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, सिंघमनं फसवलंय. एक तेरी एक मेरी, चले जावा, आणि हाच कमबॅक करून दाखवलाय. अप्रतिम गोलंदाजी, चांगला चेंडू हाताला जातोय. हाफ ट्रॅकर टाकला नितीन सिंघमनं बॅटच्या टॉप एजला, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी विकेटचं पतन. नितीन सिंघम, चांगली विकेट. अपडेट व्हायचंय. 28 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या जात आहेत. 28 ऑन अ स्कोर कार्ड. जागे असलेल्या सगळ्या प्रेक्षकांचा मी स्वागत करतो. जे सगळे प्रेक्षक जागे आहेत त्या सगळ्या जाग्या प्रेक्षकांचा मी स्वागत करतो. सोने का नाही बाबा, सोने का नाही, आपल्याला झोप नाही, झेप घ्यायचे. लॉफ केला जातोय. शिवा जाधव बॉस, बॅट लागली आहे आणि शिवा जाधव बॉस हे वैशिष्ट्य आहे, लगे तो मॅच के लास्ट तक नाही तो 2 बॉल तक. शिवा बॉस जेव्हा मिडलला बॅट लागते बॉसच्या, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर हा खेळाडू थांबायचं नाव घेत नाही. काय फटका खेळलाय, पूर्णपणे स्वतःला झोकून दिला. हा फटका खेळत असताना मागे गेला आणि पूर्णपणे आपण पाहिलं तर ताकद लावले या चेंडूच्या मागे. नितीन थोडा महाग राहिलाय सिंगमा मी म्हणेल, कारण की विकेट तर आली आहे एक, मात्र 3 चेंडू मध्ये त्यानं 12 धावा खर्च केल्यात. लॉफ करण्याचा प्रयत्न, अगदी डिक्लेअर मध्ये चेंडू अडवला जातोय. चांगली फिल्डिंग आहे ही, चांगली एफर्ट्स आहे. एवढी रात्र झाली तरी जागतो रे हो भाई, आणि अशा पद्धतीची फिल्डिंग आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 34 ऑन स्कोर कार्ड. 34 धावा झाले स्कोर कार्ड वरती.
हाई लॉफ करण्याचा प्रयत्न, पुन्हा टॉप एजला. सिंगम चुकी करणार नाहीये, कॅच पकडली जातीये. विकेटचं पतन. दोन फलंदाज लागोपाठ आपण पाहिले तर माघारी आले. एक षटकार जरूर आला, मात्र त्यानंतर विकेटचं पतन. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ, एक चेंडू आता बाकी आहे. शुभम दाखल होतोय मैदानामध्ये. 1 to go, एक चेंडू आता बाकी आहे. चला टीम थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. चला स्पीडअप घ्या. मी म्हणेल की पूर्ण स्पीडअप तुम्ही घ्यायचा आहे. ओहो हो हो, हा फटका अगदी आपण पाहिलं तर पायावरती हाताळला हा चेंडू. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी ओव्हर क्रमांक 3 ची खेळ संपला. संघाची धावसंख्या 34 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 34 ऑन अ स्कोर कार्ड. 34 धावा. 34 धावसंख्या सजली आहे स्कोर कार्ड वरती. पाणी मैदानामध्ये पोहोचवलं जाते. चला टीम मीटिंग कोयना सुपुत्र, मी विनंती करेल सातत्याने टीम मीटिंग नको दादा, थोडासा स्पीडअप घ्या. वेळ जास्त नाहीये दादा, विनंती करेल. चला, कारण की अंपायर्सला देखील तुम्ही पाहताय वेळ भरपूर होतोय. ते बॉल येईल मैदानामध्ये गोलंदाजीसाठी. चला सर्वांनी स्पीडअप घ्या. टीम आपली स्पीडअप घेऊ नका. टीम स्पीडअप घ्या प्लीज. चला फुल स्पीडअप ठेवा. कारण की आता बोलता बोलता मी हे बोललो की टीम स्पीडअप घेऊ नका. चला थोडासा स्पीडअप घ्या टीम. बॉस स्पीडअप घ्या. चला संघ, थोडासा नाही, थोडासा शब्द तुम्ही ऐकू नका आणि सगळा स्पीडअप घ्या प्लीज. आमचे प्रेक्षक अजूनही जागे आहेत, त्यांचं मी कौतुक करेल. 130 प्रेक्षक जोडलेत. चला टीम थोडासा घाई करा प्लीज. येस 40+ टेप बॉल आली. आणि आपण पाहिलं तर अर्थातच येस मिस्टर संदीप दादा गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. संदीप पवार. महत्वाची मॅच. लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर लॉंगॉनचा खेळाडू वेगानं जरूर येत आहे. टेप बॉल चालू झाले. टेप बॉलची ओव्हर म्हणजे कुठेतरी आपण पाहिलं तर 40+ अनुभव. आणि टेप बॉल मध्ये आपण पाहिलं तर चॅलेंजिंग ओव्हर तू बोलू शकतो. चॅलेंजिंग ओव्हर आहे ज्याच्यामध्ये तुला चॅलेंज दिलं जातं गोलंदाजाकडून की एका स्विंग एअर स्विंग मध्ये हवेमध्ये होणाऱ्या स्विंग चेंडूच्या समोर तुम्हाला खेळावं लागतं. टीमची टोटल आपण पाहिली तर 35 धावा. लॉफ करण्याचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड वेगानं निघून जातोय. कार्पेटला गुदगुल्या करत अगदी बंदुकीतून जशी गोळी निघावी तशी. संघाची धावसंख्या अगदी 39. धावा. 39 ऑन अ स्कोर कार्ड. यॉर्कर क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढलं यावेळी. टीमची टोटल आपण पाहिली तर 39.
वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. 40 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजले. 40. नाही, फुल टॉस खेळण्याचा प्रयत्न जरूर राहील. अगदी आपण पाहिलं तर बॅट्समन रिव्ह्यू आहे. नो बॉल साठी चॅलेंज केलंय. बॅट्समन रिव्ह्यू आहे. अंपायरनं नो बॉल दिलेला आहे ऑलरेडी. येस येस येस, हा नो बॉल आहे. आणि बॅट्समन रिव्ह्यू, गोलंदाज कसे रिव्ह्यू घेतात? बॅट्समन रिव्ह्यू घेतला, नो असला तर देणार, नसला तर नाही देणार. बॅट्समन रिव्ह्यू आहे हा. थँक्यू. गोलंदाज रिव्ह्यू, गोलंदाज रिव्ह्यू आहे. थँक्यू. क्लिअर, इट्स नो बॉल. कमरेच्या पूर्ण वरती तुम्ही पाहता हा चेंडू. ये देख भाई, नो बॉल. थँक्यू. मॅचच्या दिशेने आपण जातोय. नो +1. 2 धावा इथे ऍड होत आहेत. शुभमला तुम्ही पाहताय बॅटिंग करत असताना. वाईट +1. थँक्यू अंपायर. टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचते 44 या धावसंख्येवरती. 44. 44 धावा. हाही चेंडू पडतोय. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. येस अंपायर. फॉर व्हॉट थर्ड अंपायर? इट्स अ वाईट. थँक्यू. येस या अतुल भालेकर या. वाईट साठी चेक केला जातोय रिव्ह्यू. दोन्ही टीमला 2 रिव्ह्यू दिलेत आणि ते चेक केले जात आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. झूम केलं, अल्ट्रा झूम केलं, पूर्णपणे झूम करून यावेळी मात्र कुठलाही शफलही झाला नाहीये, जागेवरती झुबा. इट्स अ व्हाईट बॉल. टीमची टोटल आपण पाहिले तर कंटिन्यू असेल. फ्रीड. ओहो हो हो, बॅट स्विंग केली आहे. अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव जाईल जरूर 22च्या स्वरूपामध्ये. संघाची धावसंख्या आता 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 46 या आकड्यावरती. 46. 46 धावा. यावेळी देखील चेंडू पडल्यानंतर अगदी शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉल येईल. ओव्हर क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावरती आहे. 1 to go. यॉर्कर, दांडी गोल, विकेटचं पतन. बॅट फिरवली शुभमनं. हेलिकॉप्टर. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी बेल्स आपण पाहिलं तर ब्लिंक करतायत. जावं लागेला. 4 ओव्हरचा खेळ झाला. अखेरीस आशिष सोळगे निघालाय घरी 1 तासानंतर. म्हणजे त्याला आपण सोडलं होतं बरोबर. आपण पाहिलं तर 1 वाजता त्याला बोललो असतो तुम्ही ब्रेक घ्या, तो 2:30 वाजता 1:30 वाजता आपण पाहिलं तर निघालाय. यानंतर 1 ओव्हरची मॅच. 1 ओव्हर अजून बाकी आहे.
46 धावा 46. वन टू गो. एक ओव्हर अजूनही बाकी आहे. टीम चला प्लीज स्पीडअप घ्या. मोहन दाखल झालाय गोलंदाजीसाठी. चला मोहन, मॅचला लगेच सुरुवात करा. शेवटच्या फर्स्ट इनिंग मध्ये शेवटची ओव्हर सध्या मात्र चालू आहे. सेकंड ओव्हरचा प्रयत्न दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला जरूर, मात्र बॅकअप आहे चांगला. 10 2 कंप्लीट केल्या जातात. ओव्हर क्रमांक 5 मध्ये सध्या आपण आहोत. 48 नाव 48 धावा. आकाश दाखल होत आहेत आणि VHS स्ट्रायकरला मॅच काही करून जिंकावी लागेल. ओ हो, खाली बसलाय फटका खेळत असताना. कॅच अप्रतिम पकडली आहे. रोहितला जावं लागेल. NK न ही कॅच पकडली आहे. गुड कॅच NK. सुपरवायझर अमितला तुम्ही पाहताय. अमित शेठ यांची भरपूर मेहनत राहिली. अमित भाई दी सुपरवायझर. फॉर्टी 48 धावा. चला नवीन बॅट्समन थोडस वेगानं या. अधिक काटकर दाखल होत आहेत मैदानामध्ये बॅटिंगसाठी. फॉर्टी 48 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत. चला बॅट्समन लवकर थोडस घाई करा प्लीज. चला टीम विनंती करेल पुन्हा स्पीडअप घ्या. संघ टीम थोडस स्पीडअप घ्या प्लीज. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर राहिला आहेत. खेळाडू चेंडू गॅदर केला जातो. एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न नाही करणार आहेत. बॅकअप आहे चांगला. अगदी टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते जी 49 या धावसंख्येवरती. 49 ऑन अ स्कोर कार्ड. 49 धावा या स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. अप्रतिम फटका लेफ्ट केलाय कदाच. ओ माय गॉड, व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स यार, व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. अप्रतिम फिल्डिंग दाखवली आहे. हो माय गॉड, इथे देखील बरंच काही घडत आहे. धावा 2 कंप्लीट केल्या जात आहेत. जीवाच्या आकांतानं या धावा कंप्लीट केल्या जातात. आणि सध्याचं टायमिंग जर तू पाहिलं तर बरोबर 1:27. लॉफ केला जातोय हवेमध्ये. बराच मात्र निघून जातोय. इट्स अ मॅक्सिमम 6 धाबेसाठी.
अप्रतिम स्ट्रोक, अप्रतिम बॅटिंग. लेफ्ट केला चेंडूला. आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना अर्थातच फलंदाज आकाशच्या बॅट मधून हा फटका आलाय. वन टू गो. टॅब अगदी खोदून काढला. दुसरा धावेचा प्रयत्न यावेळी पूर्ण होतोय. फेकी चुकीच्या दिशेला राहिले. 2 धावा तर कंप्लीट केल्या जातात. अगदी तिसऱ्या धावेसाठी अपयश येत आहे. 2 धावेच्या प्रयत्नानं टीमची टोटल 57 या धावसंख्येवरती आणि 58 धावेचं आव्हान. 59 आणि 60 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. 60 रन्स टू विन. 60 धावा आता या मॅच मध्ये करायच्या आहेत. चला बॅट्समन लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. फिल्डर मैदानामध्ये दाखल होत आहेत. जाऊया मैदानामध्ये. ये संपूर्ण टीम दाखल झालेत एका बाजूला. अर्थातच प्रवीण नेवगे यांना पाहते आणि विनायक दुसऱ्या बाजूला.
विशालचा पहिला चेंडू अगदी पूल खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. डॉट बॉल जातोय. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी बॅटच्या बॉटमला जरूर चेंडू लागतोय. डिक्लेमध्ये एक सिंगल धाव येते. पुन्हा एकदा आम्ही प्रेक्षकांचं स्वागत करतो. लॉफ केलाय. पंच चांगला आहे. कॅच पूर्ण आतमध्ये ढकलली आहे. चांगले एफर्ट. दुसरी धाव संकटामध्ये आहे. अंपायर तरी चेक. अंपायरला दिसलं नाहीये. थँक्यू. अंपायरला दिसलं नाहीये भाऊ. अंपायरला दिसला नाहीये. खेळाडू त्यांच्या डोळ्यासमोर आलाय. अंपायरने सांगितलं की मला काहीच दिसलं नाहीये. खेळाडू माझ्या डोळ्याच्या समोरून गेला. चेक करतोय कारण की पहिला हात फिरला, लागला नाही. त्यानंतर युटी आउट. जावं लागेल फलंदाजाला. जावं लागेल माघारी. महत्वाची विकेट. दुसऱ्याच धावेला माघारी जावं लागलं. महत्वाची विकेट. तिसऱ्या धावेला हा रनआउट होताना आपण पाहिलं. 2 धावा कंप्लीट केल्या. टीमची टोटल दुसऱ्या ना. येस. थँक्यू. दुसऱ्या. पहिली दुसरी घेतलीच नाही. थँक्यू सर. थँक्यू. म्हणजे धाव एकच आहे दादा. 2 पण नाही, 3 पण नाही, एकच. यॉर्कर. वॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू हाताळलाय. योगेश दाखल झाला. विनायक, योगेश दोघेही मैदानामध्ये दाखल झालेत. आयकॉन आणि चॉईस खेळाडू सध्या मैदानामध्ये बॅटिंग करतात. आणि विशाल वरंडे हा VHS चा ट्रम्प कार्ड आहे. हुकमी ट्रम्प कार्ड आहे. जब जब वो चलेगा दुबनी रफ्तार से खेलेगा. लॉफ केला सर. बॅट नाईस. गोज टू मॅक्सिमम. काय फटका खेळलाय विनायकनं. सीधी बॅट. नो बकवास. जागे असलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं मी पुनश्च स्वागत करतो ओमसा MTC च्या माध्यमातून. वॉट अ स्ट्रोक यार. इनसाइड आउट पूर्ण खेळून काढलाय. हाई यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. एक तेरी एक मेरी आणि अशी राहिली आतापर्यंतची गोलंदाजी जिथे आपण पाहतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली अगदी ओव्हर क्रमांक 2 कडे आपण जातोय. सागर दाखल झालाय गोलंदाजीसाठी. बॅटची लिडिंग एज. कॅच ड्रॉप होतीये. महत्वाची होती. डिक्लेअर मध्ये एक धाव येते. एक सिंगल धाव.
संघाची धावसंख्या आता आपण पाहिली तर अगदी हा चेंडू जास्त बाहेर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते जरूर. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड झाली आहे. 12 धावा स्कोर कार्ड वरती सजले गेलेत. पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर अगदी 2 सिंगल, त्यानंतर अगदी व्हाईट बॉल. 60 धावा करायचे या मॅच मध्ये. 60 रन्स टू विन. अप्रतिम फटका डीप स्क्वेअर लेगला. चेंडू आपण पाहिलं तर अगदी निघून जातोय. कळवायचंय. चला खेळाडू कळवा. इट्स अ मॅक्सिमम. इट्स अ बिग हिट. षटकार आहे. काय फटका खेळलाय विनायकनं. अप्रतिम. संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती 18 ऑन अ स्कोर कार्ड. हाही फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला खेळाडू आहे आणि डॉट बॉल जाईल. निर्धाव चेंडू जातोय. येणारे 20 चेंडू आता बाकी आहेत या इनिंग मध्ये आणि 42 धावा करायचे 20 चेंडू मध्ये. 20 चेंडू 42 धावा. विद्युत सर आवाज येतोय. येस थँक्यू. 20 चेंडू मध्ये 42 धावेची गरज आहे. महत्वाचे 2 चेंडू आता बाकी आहेत. वॉट अ बॉल यार. वॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू हाताला जातोय सागरच्या माध्यमातून. वन टू गो. एक चेंडू आता बाकी आहे ओव्हर क्रमांक 2 चा. लॉप केला जातोय. थोडासा फसलाय. कॅचचा कॉल दिलाय. ओ माय गॉड व्हॉट अ कॅच यार. मागून येऊन अक्षरशः रोहितनं मिठी मारली आहे. खूप छान कॅच. अप्रतिम कॅच. महत्वाचा बॅटर विनायक. 8 चेंडू 14 धावांची खेळी करून आणि हा फटका बराच लांब होता. लपेटली आहे. बाहेरचा चेंडू छेडछाडी केली गुरुनी. ऑन साईडला खेळलाय बाहेरचा चेंडू. अगर ही अप्पर कट स्क्वेअर कट साठी खेळला असता तर चांगल्या धावा भेटल्या असत्या. 2 ओव्हरचा खेळ झाले. चला थोडा स्पीडअप घ्या. तो खाली बसलेला खेळाडू झोपलाय की काय. आहे जागा. जागा आहे. जागा आहे. जागा आहे. आम्हाला वाटलं खाली बसला झोपला. 18 चेंडू 42 धावेची गरज. 18 चेंडू 42. गोलंदाजीसाठी दाखल होतोय. अर्थातच ओव्हर क्रमांक 3 मध्ये टेप बॉल घेऊन अधिक काटकर दाखल होतोय. अधिक काटकर. बॅटिंग साठी फलंदाज तुम्ही पाहताय. बॅट्समन नाव प्लीज कळवा. खेळाडूला थोडस नवीन वाटतोय. नवनाथ बॅटिंग साठी दाखल झालाय. थँक्यू. पहिला चेंडू अगदी डॉट जातोय. टेप बॉल ओव्हर चालू झाली आहे. नवनाथ आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला जरूर आहे. स्ट्रायकिंगला योगेशला तुम्ही पाहता. अधिक काटकरची टेप बॉल ओव्हर सध्या चालू होते. कमी गतीचा चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये 1 धाव. वेलकम सँडी दादा. अरे यार काही लोड नाही या माणसाला. नो टेन्शन नो लोड. काही टेन्शन नाही. काय व्हायचं ते होऊ देत. मी इकडे माझ्या धुंदीमध्ये.
दुकानाच्या चाव्या कोणाकडे, काय काय टेन्शन नाही, काय लोड नाही आम्हाला. संघाची धावसंख्या 19. फक्त HDFC बँकेच्या चाव्या त्याच्याकडे आहेत. मॅचच्या दिशेने आपण जातोय. खुखार आहे हा भाऊ. ते बॉल, इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. येस, विद्युत नाकवा सर यांच्याकडून हा इशारा येतोय. संघाची धावसंख्या पण पाहिली तर 20 या धावसंख्येवरती. येणारे 16 चेंडू आहेत. अक्षय आणि 40 धावीची गरज आहे. अक्षय मात्र 16-40. चेंडू वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव पुन्हा ऍड होती आहे. अधिक काटकर पुन्हा एकदा टेप बॉल साठी दाखल झाला. फटका चांगला खेळून काढला गॅप मध्ये, मिड विकेट मध्ये. चेंडू वेगाने निघून जातोय. अगदी ट्रॉफी पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती आढळतोय आणि या दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती आढळलेल्या चेंडूनं चौकार प्राप्त केला. मॅच बनवू शकते. टेप बॉल मध्ये चेंडू पडल्यानंतर थोडासा आपण पहिला हरकत केली, मात्र टेप बॉलच्या ओव्हरमध्ये सध्या फलंदाज योगेश देखील धावा करायला सुरुवात करतोय. संघाची धावसंख्या 25. येणारे 15 चेंडू आणि 35 धावेची गरज. 15 चेंडू 35 धावा अशी मॅच आणि मागील 12-39 ची मॅच देखील बनवली आहे सनी कंकनं. हलक्यातनं फक्त कट केला. योगेश मालुसरे आपण पाहिलं तर हुशार खेळाडू. टेप बॉल उंच मोठ्या फटक्यांसाठी खेळत नाही, जेणेकरून कॅच आउट होऊ शकतो आणि अशा पद्धतीने योगेश मालुसरेचं जी हुशारी आहे ती दिसून येते पूर्ण. टेप बॉल संपर्क केले गे तो बाद में ठोकेंगे आणि अशा पद्धतीने आपण पाहिलं तर योगेश थांबून खेळतोय थोडासा. 14 चेंडू मध्ये 34 धावेची गरज आहे. लॉफ्ट येण्याचा प्रयत्न. याच गोष्टीची चर्चा करत होतो की योगेश मालुसरे मोठे फटके खेळत नाहीये. अखेरीस खेळला. लालच होती. लालच बुरी बात है आणि अधिक काटकनी लालच दिली. खेल और फस जा. जगदीश शेठ देखील आज चगडे यार तुम्ही आलात. थँक्यू सो मच शेठ. जगदीश शेठ यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि चगदे गाजवतो मैदान. अगदी दहीहंडीचं घरोंदाचं मैदान असो किंवा कोणतंही असो, चगदे ऐकत नाही कोणाला. इलाका मेरा. 5 चेंडूचा खेळ झाला. वंशू गो. चगदे भाई आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो, आपण उपस्थित राहिला शेठ. वंशू गो. रात्रीचे 2 वाजलेत. वंशू गो. आता फक्त VHS संघ मालकाकडे माईक द्यायचा बाकी राहिलाय. बाकी ते सगळ्या गोष्टी छान सांगतायत. लॉफ करण्याचा प्रयत्न. अगदी एक सिंगल धाव. वा. आणि VHS संघ मालक हे स्वतः एक चांगले खेळाडू आहेत. KPL मध्ये तुमच्या माहितीसाठी दादा पहिली ट्रॉफी क्रिस्टल ट्रॉफी कोणाकडे आली असेल तर VHS टीम कडे आली. म्हणजे पहिली कोयना प्रीमियर लीग मध्ये सर्वात मानाची स्पर्धा, त्याची क्रिस्टल ट्रॉफी VHS सिरळ टीमनं जिंकले तुमच्या माहितीसाठी. अगदी पालकमंत्री चषक असो, KPL असो, PTPL असो आणि हळूहळू आपण पाहिले तर संघ मालक अगदी मोठ्या मोठ्या नामांकित स्पर्धेमध्ये स्वतःचा संघ पॅक करू लागलेत. टीमची टोटल आपण पाहिली तर 26. 3 ओव्हरचा खेळ झाला. येणारे 12 चेंडू आणि 34 धावेची गरज आहे. 12 चेंडू 34 धावा. दादा ही ओव्हर खूप महत्वाची असेल. मॅच बनेल किंवा बिघडेल. रोहित दाखल झाला. खूप छान. करूया मरो मॅच आहे त्यांच्यासाठी. VHS टीम साठी मॅच काही करून जिंकायची आणि यासाठी आपण पाहिले तर संपूर्ण लक्ष संघ मालकाचं मॅच कडे. दुसऱ्या बाजूला कोयना सुपुत्रची टीम मॅच कडे पूर्णपणे लक्ष देते. दोन्ही टीम साठी मॅच महत्वाची आहे. माना की कोयना सुपुत्र देखील पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अगदी लॉस भेटला, मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर ही टीम देखील आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पुढून खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. मिड विकेटला डीप मध्ये निघून जातोय. अगदी 6 धावेसाठी. काय फटका खेळलाय. थोडस टेन्शनचं वातावरण, थोडस प्रेशर आलंय. कारण की हे टेन्शन सध्या 10 चेंडू 27 धावेची गरज आहे आता मॅचला जिंकण्यासाठी. भाऊ मॅच ऑन केले, टाळा खोललाय. 10-27 ची मॅच बनवली आहे.
नितीन सिंगम विकेट करण्याचा प्रयत्न, अप्रतिम चेंडू हाताळला, फुटबॉल. धगधग आहे, टेन्शन आहे, प्रेशर आहे, कारण की कोणी बसलेलं नाही आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये अक्षय म्हात्रे सोडून. टीमची टोटल आपण पाहिली तर 33, 3 विकेट, 3 बॉल, 3 ओव्हर, नेल्सन आकडा. वाव, 33 धावा, 3 विकेट, 3 ओव्हर, 3 चेंडू, नेल्सन आकडा. आणि बॅट्समन देखील 3 बॉल खेळला. वा, खूप छान. हा नेल्सन आकडा आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. मिस फिल्डिंग अशा वेळी मुवमेंटला झाली आहे. सागर येत आहे, चेंडू पकडून फेकेपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. समीकरण आपण पाहूयात काय असेल या मॅचचं. येणारे चेंडू आपण पाहिले तर अगदी 8 बाकी आहेत आणि 25 धावा करायचे. अक्षय म्हात्रे 8 चेंडूमध्ये 25 धावा हे समीकरण या मॅच मध्ये ठेवलंय. वड मॅच यार. ओव्हर महत्वाचे, एक एक चेंडू महत्वाचा आहे. या गुलाबी थंडीमध्ये मॅच थोडीशी तापते आहे. लॉक करण्याचा प्रयत्न, बॅटमध्ये सरळ आला नाहीये, खेळाडू आहेत, मिसफिल्डिंग झाली. एक धाव, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, जागा सोडली, दुसरी धाव संकटामध्ये अडकू शकते का? दाचित अडकली आहे, अडकली. अंपायर कॉल, ओ यू टी आउट, जाना पडेगा गुरु. मोठी विकेट, मोठी विकेट, महत्वाची विकेट आहे. आता एक चेंडू महत्वाचा आहे या ओव्हरचा, खूप महत्वाचा एक चेंडू. अशोक दाखल होतोय. 7 चेंडू 24 धावेची गरज. आणि अक्षय हा खूप महत्वाचा चेंडू या मॅचचा, भरपूर इम्पॉर्टंट चेंडू. मॅच आयदर बनवू शकते, जर मोठा हिट आला तर मॅच व्हीएसएस टीम कडून बिघडूही शकते. सिंगम आहे मैदानामध्ये अजूनही, सिंगम आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. अशोक दाखल झाल्या मैदानामध्ये. आणि सिली पॉइंटला, सिली मिडला देखील खेळाडू उभा केला. ओ वॉट बॉल, प्रतिम चेंडू रोहितचा. रिव्ह्यू चेक केला जाईल तोपर्यंत फिल्डिंग सजवून घ्या टीम. चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या टीम, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. रिव्ह्यू आम्ही कळवतो, रिप्ले दाखवला जातोय. बॅट पूर्ण फिरवली, चेंडू गॅदर केला. इट्स अ सेफ, इट्स अ सेफ. पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे, नॉट आउट. पुन्हा सेफ आहे. 6 चेंडू 24 धावेची गरज. आणि शिवाजी बॉस फलंदाजाला कान मंत्र देतोय. तो गोलंदाजासोबत बोलत नाही, फलंदाजाच्या जवळ काहीतरी सांगतोय. बापरे, काय बोलला असेल तो. चिक डपम डमडम, मॅच झाल्यावर भेटू की ओंबट स्वाहा. वॉट मॅच यार. गोलंदाजीसाठी दाखल झालाय गोलंदाज आपण पाहिलं तर विजय. येस, फुल टॉस चेंडू, विजयचा पहिला चेंडू कदाचित, ओ माय गॉड, निघून जातोय. मॅक्सिमम, मॅक्सिमम 6 धावा आहेत. गुरु मॅच बनली, नितीननं बनवली मॅच. सिंगम ही मॅच कव्हर करू शकतो. 5 चेंडू तब्बल 18 धावेची गरज. जेव्हा जेव्हा शेवटचा गोलंदाज व्हीएचएस स्ट्रायकरचा आला तो कुठे ना कुठे फसला. आणि व्हीएचएस स्ट्रायकर आतापर्यंत शेवटच्याच 5व्याच ओव्हरमध्ये मॅच फसले, व्हीएचएसची फसली गेली आहे. हाफ ट्रॅकर बिगेट, आणखीन एक चेंडू जातोय सीमा पार. येतील 6 धावा. व्हीएचएस स्ट्रायकर टीम, काय चाललंय आज व्हीएचएस स्ट्रायकर टीमच्या बाबतीत. कोण ना कोण खेळाडू व्हीएचएस स्ट्रायकर मध्ये बॅकफुटला येतोय. कोणता ना कोणता खेळाडू थोडासा आपण पाहिलं तर मॅच हातातून घालवतोय. आणि सिंगम बॅटिंग करतोय. मुझे पे ताव देगा आप सिंगम. होम ग्राउंड है, यही मैदान है, इलाका भी मेरा, धमाका भी मेरा. आणि तशी बॅटिंग करतोय. 4 चेंडू 12, महत्वाची मॅच. प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आता गोलंदाजाला.
चांगला चेंडू लॉफ केला जातो हवेमध्ये. ओहो, 4 धावा प्राप्त होत आहेत. ओ माय गॉड, कॅच पण नाहीये आणि 4 धावा. मॅच तापली आहे, बनली आहे मॅच, घडली आहे मॅच, रंगवली आहे मॅच. व्हॉट अ मॅच. कारण की ज्या विशालनं रोहितनं दमदार बॅटिंग केली त्याच्या मेहनतीवरती पाणी टाकतंय. त्याची गोलंदाजी चांगली राहिली रोहितची. 3 चेंडू 8 धावेची गरज. लॉफ केला पुन्हा एकदा. फ्लायटेड कॅचचा प्रयत्न, कॅच ड्रॉप झाली आहे. ओ माय गॉड, या मॅचचं काय इक्वेशन समजत नाहीये. एका बाजूला मॅच बनते, दुसऱ्या बाजूला मॅच घडतीये. रनआउट होईल अगदी फलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच अशोकला जावं लागेल. 2 चेंडू 7. बाजू नितीन नॉन स्ट्राईकला उभा आहे. सिंगम नॉन स्ट्राईकला उभा आहे गुरु. मामा दाखल होतोय म्हणजे सुमित बॅटिंग साठी दाखल झाले. आपण पाहिलं तर सुमित माने ठाणे स्पार्टन मधून चांगलं क्रिकेट खेळलाय सुमित माने. ठाणे टीम मधून कॉन्फिडन्स आहे या टीम मध्ये. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी महत्वाचा आहे. 2 चेंडू 7. SSPL ला बेस्ट बॅट्समन राहिलाय. 2 चेंडू 7 धावेची गरज. आणि कोण ना कोण खेळाडू मॅच मध्ये आहे. मॅच पलटतोय. मग इम्पॉर्टंट मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच आहे. चेंडू महत्वाचा आहे हा. व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल. कम बॅक केला. हम भी किसी से कम नहीं है. 1 चेंडू 7 धावेची गरज. 1-7 1-7. टीम बोलत असेल लाईन पे डाल गुरु. षटकार आला, मॅच टाय झाली की सुपर ओव्हर. संघ सुपर ओव्हर. अक्षय बोलत असेल क्या होगा मैच में. 1 चेंडू 7. बिगिट केलाय. या मॅच मध्ये अखेरीस VHS स्ट्रायकर विजेता राहिली. संघ मालकाला जे टेन्शन आलं होतं, आणि हे टेन्शन का नसणार. संघ मालक संपूर्ण पैसा लावतो, सर्व वेळ लावतो, सर्व काही लावत असतो संघ मालक. दोन्ही बाजूला संघ मालकांचं टेन्शन होतं. खूप छान, सर्वांचा आभार व्यक्त करतो.